हा, माझा आवाज येतो का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. येस सर. यस. तर मी थोडासा सिनारिओ समजून सांगतो तुम्हाला या इंटर्नशिपचा काय आहे तो. आणि लेट मी शेअर स्क्रीन. मला स्क्रीन शेअर झालेली दिसेल आता इथे. दिसते का स्क्रीन शेअर झालेली? येस सर. येस सर. येस सर. ह्यामध्ये तुम्ही जेव्हा लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर तुम्ही माय कोर्सेस मध्ये जाता आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग समर 2025 तुम्ही सिलेक्ट करता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही वाचा. ती कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. त्यानंतर हे मी एक विद्यार्थ्याचं एक टेस्ट म्हणून केलेलं आहे. ऍक्च्युली टेस्ट नावाचा एक विद्यार्थी असेल, तो त्यांनी लॉग इन केलेला आहे. इंडस्ट्री स्टुडंट मेंटर अलॉटमेंट इथे दिलेलं आहे. त्यानंतर नोटिसेस मध्ये तुम्हाला नेहमी मीटिंग कधी आहे, कशी कोणत्या मोडमध्ये आहे हे तुम्हाला दिसेल. आपण आता वेळेवरती चेंज केली ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये कधी टेक्निकल इश्यू आला तर कधी काही इश्यू आला असेल. आणि त्यानंतर पीए मार्क्स डिस्ट्रीब्युशन काय आहे तुम्हाला मी क्लासमध्ये समजून सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने ते पीए डिस्ट्रीब्युशन राहील तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे. 100 मार्काचा इंटरनल, 100 मार्काचा एक्सटर्नल. त्यानंतर मार्क्स, तुम्हाला मिळालेले मार्क्स मागच्या इंटर्नशिपमध्ये जे प्रेझेंट होते त्यांना पूर्ण मार्क दिलेले आहे, जे अब्सेंट होते त्यांना 0 मार्क दिलेले आहे. तर याच्यामध्ये काही बदल नाहीये, मधला मार्ग निघत नाही. एक तर 0 नाहीतर 20. तर इथे अटेंडन्स 1 आहे आणि सबमिशन 1 आहे. कुठल्याही प्रकारचं सबमिशन नव्हतं वीक 1ला, जे आपण 29 जूनला घेतली होती मीटिंग, ऑफलाईन मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये सबमिशन कोणाचंच नव्हतं. मात्र वीक 2ला आपल्याला सबमिशन हे घ्यायचं आहे. त्यानंतर सर्क्युलर आहे, तुम्ही ते वाचून घ्या. सर्क्युलर काय असं आहे, वीक 1 बंद झालेला आहे जो ऑफलाईन मध्ये होता 29 तारखेला. तर तो आता बंद झालेला आहे. आणि दिस वीक इथे लिहिलेलं आहे वीक 2, 2 जून ते 6 जून. आणि आज 7 आहे. तर 7 म्हणजे शनिवारी आपण मीटिंग ही घेत असतो. ह्यामध्ये तुम्हाला इथे दिलेला आहे इंटर्नशिप डेली डायरी फॉर्मॅट. क्लिअरली सांगतो मी तुम्हाला, दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डायरी द्यायची आहे. हा फॉर्मॅट आहे डेली डायरीचा ऑफलाईनचा, जो तुम्हाला वीक 1, वीक 2, वीक 3, आता वीक 1चा काही प्रश्न नाही आहे, पण वीक 2चा तुम्हाला एक फॉर्मॅट बनवावं लागेल एका पेजवर. वीक 2 लिहायचं आहे. मंडे टू सॅटर्डे, सॅटर्डे इज ऑप्शनल. मंडे टू फ्रायडे घ्या आणि तिथे डेट टाका समोर. ह्या ह्या पद्धतीने तुम्हाला एक एक पेज बनवायचं आहे. 11 पेजेस तुम्हाला बनवायचे आहेत. आणि शेवटी हे तुमच्या जवळ ठेवायचं आहे, कारण की इथे इंडस्ट्री पर्सनची सिग्नेचर लागते तुम्हाला. ती सिग्नेचर सुद्धा तुम्ही याच्यावर घ्यायची आहे त्या पेपरवर. आणि ऍट द एंड ऑफ द इंटर्नशिप यू हॅव टू सबमिट विथ द रिपोर्ट. हे तुम्हाला रिपोर्टच्या सोबत सबमिट करायचं आहे. क्लिअर? त्यानंतर ऑनलाईन सुद्धा करायचं आहे तुम्हाला. दोन्हीही सबमिशन करणं भाग आहे. ऑनलाईन पण करायचं आहे आणि ऑफलाईन पण तुमच्या जवळ ठेवायचं आहे. ते सबमिट करायचं नाही आहे. तर हे झालं थोडक्यात माहिती. याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? आता पहा, इथे वीक 2 आहे. ह्या वीक 2 मध्ये तुम्हाला वीक 2 अटेंडन्स येईल आणि वीक 2 डायरी सबमिशन येईल. तुम्ही वीक 2 अटेंडन्स वर क्लिक कराल आणि इथे प्रेझेंट बटन तुम्ही क्लिक कराल. वीक 2 अटेंडन्स घेतला, इथे पहा प्रेझेंट येतो लिहिलेला. इथे प्रेझेंट मी क्लिक केला आणि सेव्ह माय चॉईस. इथे अटेंडन्स माझी सेव्ह झाली. आता इथे मी वापस जाईल आणि वीक 2 डायरी सबमिशन मी इथे आता करू शकतो. वीक 2 सबमिशन मी मी अटेंडन्स दिलेली आहे, ते हे ऑटोमॅटिक इनेबल झाली. आता इथे मी क्लिक करतो याच्यावर तर हे ऍड येणारच आहे. त्याला तुम्ही रोखू नाही शकत.
फक्त क्लोज करून टाकायची आल्यानंतर डायरेक्ट टू सबमिशन येईल आता इथे. आता इथे पहा तुम्हाला ऍड सबमिशन दिलेलं आहे. काय करायचं इथे, इथून डे 1 पासून तुम्ही हे कॉपी करून घ्यायचं आणि ऍड सबमिशन बटनवर क्लिक करायचं. इथे गेल्यानंतर इथे आहेच दिलेलं परत एकदा, इथे तुम्ही सिलेक्ट करायचं, याला याला कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करायचं. इथे पेस्ट केल्यानंतर इथे लिहिलेलं आहे पहा, 1 लाईन वर्क डन ऑन इच डे. तर इथे एका लाईन मध्ये तुम्हाला डे 1 ला 2/6 ला तुम्ही काय केलं होतं, 3/6 ला काय केलं होतं, 4/6 ला काय केलं होतं, 5/6 ला काय केलं होतं, 6/6 ला काय केलेलं आहे. तर हे इथे तुम्हाला लिहून काढायचं आहे. आता हे लिहिल्यानंतर याला सेव्ह करायचं. पहा एकदा मी सेव्ह केलं. आता तो परत एकदा तुम्हाला विचारतो की खरंच सेव्ह करायचं आहे का. हे सध्या ड्राफ्ट आहे. इथे काय करायचं, सबमिट असाइनमेंट. एडिट करायचं असेल तर एडिट तुम्ही करू शकता. आता तो तिसऱ्यांदा विचारतो तुम्हाला की कन्फर्म करायचं का सबमिशन. एकदा कन्फर्म केल्यानंतर रिवर्ट होत नाही. ओके, आय वॉन्ट टू कंटिन्यू. कंटिन्यू. सबमिशन झालं तुमचं. इथे लिहिते सबमिटेड फॉर ग्रेडिंग. इथे तुम्हाला मार्क्स देण्यासाठी आता ते माझ्या लॉग इन अकाउंटमध्ये आलेलं आहे. तर हे झालं तुमचं सबमिशन. तुमचं सबमिशन इथे आटोपलं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला सबमिशन करायचं आहे. तुम्ही परत एकदा जर का याच्यावर क्लिक केलं, सबमिट करण्यासाठी गेला तिथे, तर तुम्हाला इथे काहीही येणार नाही. तिथं तुम्हाला लिहून येईल सबमिटेड फॉर ग्रेडिंग. असाइनमेंट वॉज सबमिटेड 22 hours 8 minutes अर्ली. मी थोडंसं चेंजेस करून ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून असाइनमेंट कशी सबमिट करायची तर ती तुम्हाला मी दाखवलेली आहे.